सभागृह नेते सागर नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात प्रशासनाला धारेवर धरत परिवहन व्यवस्थापक नियुक्ती प्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित केले. परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर यांच्या बदलीनंतर महापालिका आयुक्तांनी तात्काळ उपायुक्त भगवत दोयफोडे यांची परिवहन व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली होती. मात्र ही नियुक्ती नवी मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम 41(3) अंतर्गत चुकीची असल्याचे परिवहन समितीनं स्पष्ट केले. या संदर्भात परिवहन समितीनं उमाकांत जंगले यांना परिवहन व्यवस्थापक म्हणून रुजू करत त्यांच्या नियुक्तीस महासभेची मान्यता मिळावी यासाठी तातडीचा विषय क्रमांक 6 सभागृहात मांडला गेला. या विषयावर चर्चा सुरू होताच सभागृह नेते सागर नाईक यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. परिवहन समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे का? आणि कोणत्या नियमाच्या आधारे आयुक्तांनी भगवत दोयफोडे यांची नियुक्ती केली? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. कुठल्या अधिकाराच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या कायद्याने तुम्हाला अधिकार प्राप्त झाले की तशा प्रकारचे आदेश आयुक्त महोदय निर्गमित करू शकतात? सन्माननीय सभागृह नेते महोदय, माननीय आयुक्तांशी चर्चा केल्यानुसार मी आपल्याला सांगितलेलं आहे की जी पोकळी निर्माण झाली होती, ज्या क्षणाला जे पद रिक्त झालं होतं त्याचा प्रभार कुणाकडे असलं तरी कायद्यानं देणं अभिप्रेत आहे. आणि परिवहन समितीची बैठक आणि माननीय महासभेची बैठक यात जो निर्णय होईल त्यामध्ये कालावधी जो आहे त्या पोकळी कालावधी कुणाला तरी 4 देणं आवश्यक आहे. त्या हेतूने सन्माननीय आयुक्त साहेबांनी ते आदेश काढलेले आहेत. या सभागृहाला काय अधिकार आहेत, स्थायी समिती सभापतींना काय अधिकार आहेत, महापौरांना काय अधिकार आहेत, हे सर्व लिहून ठेवलेलं ना कायद्यामध्ये. हो, तर आयुक्तांनी अशी पोकळी वगैरे निर्माण झाली तर आयुक्तांनी स्वतः निर्णय घ्यायचा असे काय अधिकार आयुक्तांना आहेत का? पहिली गोष्ट, परिवहन समिती, परिवहन उपक्रम आणि आयुक्तांचा काही संबंध नाही. स्वतंत्र विभाग आहे तो. तुम्ही त्याच्यामुळे ढवळाढवळ करणारे तुम्ही कोण? तुम्हाला या कायद्यामध्ये कुठेतरी परिवहन समिती, या अधिनियमामध्ये परिवहन उपक्रमाबाबतीत काहीतरी अधिकार आयुक्तांना दिलेले आहेत का? मी अगोदरच सांगितलेलं आहे. तुमची चुकी झाली मान्य नाही करत तुम्ही. केलेले आहेत. तुम्ही चुकी झाली मान्य नाही करत. 41(3) नुसार मी अगोदरच सांगितलेलं आहे. परंतु तुम्ही ऑर्डर तुझी काढली ती बरोबर आहे कायद्याने? माननीय आयुक्तांची भूमिका मी आपल्याला सांगितलेली आहे. सभागृहाने निर्णय घ्यावा. भूमिका मला सांगू नका, कायद्याने ते बरोबर आहे का चूक आहे? सागर नाईक यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आयुक्तांच्या अनुपस्थितीत सभागृहात उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त राहुल गेटे यांनी प्रशासनाची चूक मान्य करत अशी नियुक्ती करण्याचा अधिकार प्रशासनाला नसल्याचे सभागृहासमोर स्पष्ट केले. सन्माननीय महापौर महोदय, तरतूद काय आहे? रिक्त झाल्यानंतर परिवहन समितीने महापालिकेच्या मान्यताने पद भरायचं आहे. आता ऍक्टला माहिती आहे परिवहन समिती कधी होते, काय होते? ऍक्टने लिहिलंय का परिवहन समितीने नियुक्ती करण्याच्या पुरती आयुक्तांनी नियुक्ती करावी अशा प्रकारची काय तरतूद केलेली आहे का? सन्माननीय महापौर महोदया व सभागृह, परिवहन व्यवस्थापक या नियुक्तीच्या संदर्भात झालेली प्रशासनाची चूक मी मान्य करतो आणि याच्या पुढेच ही चूक दुरुस्त करण्यात येईल. आणि या घडामोडीनंतर परिवहन विभागातील नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या अधिकार मर्यादांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सभागृहात सागर नाईक यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेची चर्चा राजकीय वर्तुळात खऱ्या अर्थाने जे प्रशासन आहे त्यांनी आपले अधिकार जाणून घेतले पाहिजे की आपल्याला कशा बाबतीतले काय अधिकार अधिनियमाने महाराष्ट्र महापालिका अधिनियमाने दिलेले आहे. आणि या ठिकाणी परिवहन व्यवस्थापकाची बदली होत असताना ते पद रिक्त झालं आणि लगेचच आयुक्त महोदयांनी त्या ठिकाणी दोयफोडे यांची चार्ज घेण्याची ऑर्डर काढली. खरं तर ती ऑर्डर बेकायदेशीर आहे, कारण की परिवहन उपक्रमावरती कुठलीही नेमणूक करण्याचे अधिकार हे आयुक्तांना नाही, तरी देखील त्यांनी ती नियुक्ती केली. त्यामुळे मी आयुक्तकडून अशी चुकी होणं अपेक्षित नव्हतं. तरी ती मी स्पष्टीकरण मागणी केली की तुम्ही कुठल्या नियमाच्या तुम्हाला अधिकार प्राप्त झाले. ते निशब्द होते, कुठलीही वेडीवाकडी दिशाभूल करणारे उत्तरं. मुळात आयुक्त तिकडे बसले नव्हते, त्यांच्या साठी प्रतिनिधित्व गेटे
यांनी उपायुक्त म्हणून त्यांनी केलं आणि त्यांनी उडवाउडवीची उत्तरं त्या ठिकाणी दिली आणि त्यामुळे त्यांनी शेवटी मग त्यांची चूक मान्य केली. तर अशाच प्रकारे अनेक, आता जर आम्हाला हे कायद्याचं ज्ञान नसतं तर त्यांनी ते कायद्याचं अज्ञान आपचं समजून त्यांचं कृत्य हे चालू ठेवलं असतं. पण आम्ही कायदा वाचलेला आहे, समजलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, बाबी ज्या महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात येतात त्याच्यावरती अतिक्रमण करण्याचं काम प्रशासनाकडून, आयुक्तांकडून केलं जातं. तर ते त्यांनी करू नये अशा प्रकारची त्यांना विनंती आहे आणि आपले अधिकार त्यांनी त्यांचे अधिकार वापरून, आणि महापालिका ही सार्वभौम आहे, त्या माध्यमातून नवी मुंबई शहराचा कारभार चालावा अशी अपेक्षा आहे.